का वाटतं तुम्हाला? काय आहे? मग राज्यातलं सरकारचं काम कसं चाललंय? राज्याचे काम सरकाराचे ह्या सरकारात बरखास्त करायचे आहे आम्हाला. बरखास्त करायचंय? हा पुरी बरखास्त करायची आहे. चालेल बहुत बेकार सरकारचं आहे. काय काय बेकार केलं असं वाटते? बेकार म्हणजे हे रोड बनवले नाही ते काय रोडाला चाटून राहतील लोक. कामधंदा काही नाही. बेरोजगारी लागत पडली आहे. कोणी नोकरीवर जातात. माझ्या मुलगाच नोकरीसाठी हिंडून राहिला पण नोकरी नाही भेटून राहिली त्याला. भाऊ काय ना तुमचं? माझं नाव आकाश कचवा. आकाश भाई, काम जोरात सुरू आहे सगळं? काम जोरदार आहे ना. कुठल्या कुठल्या पक्षाची माणसं येतात आता फुलं न्यायला? इथे सर्व पक्षाचे येतात माणसं. आता काम तेजीत असणार तुमचं. इलेक्शन लागले म्हटलं की सगळ्या पक्षांचे लोक हार न्यायला येत असतील. हो, सर्व पक्षाचे येतात. हां, म्हणजे जिंकलं कुणी जरी रामटेकमधनं तरी बी हाराचा व्यवसाय आकाशरावांचा जोरात असणार. हो बरोबर. हो. पण आता असं आहे अंदर की बात, कोण जिंकते असं वाटते? आपला आता 50-50% आहे. दोन्ही पण मधून एक येऊ शकते. पंजानायचं धनुष्य 50-50% आहे. राजकारणासारखं उत्तर दिलं बरोबर. हां, म्हणजे दोघांनी व्यवसायावर परिणाम झाला नाही पाहिजे आपल्या. बरोबर आहे. पारवे बी आले पाहिजेत, बरोबर बी आले पाहिजेत. हो. पारवे का मुद्दा ये है कि दल बदल जो है वो कांग्रेस का एक गद्दार है. कांग्रेस ने उसको आमदार बनाया. कांग्रेस ने उसको आमदार बना करके विधानसभा भेजा. वेंकी भाईचा विश्वास कोणावर आहे? माझं पर्सनली तरी काय नाही. सध्या माझा विश्वास नोटावर चाललाय. पण तरी नोटावर चाललंय? हो. एक बी कॅपेबल नाही. कॅपेबल म्हणजे हे तळ्यात मळ्याचं राजकारण पटतच नाही ना आपल्याला. म्हणजे काय होणार आहे नेमकं? आज संध्याकाळी वेगळ्या पक्षात, उद्या सकाळी वेगळ्या पक्षात, बस परवा वेगळ्याच पक्षात. वेगळ्या पक्ष. आपण काय करायचं? काहीच नाही. आपलं कोण आहे? परत ते उद्या समजा शिवसेनेने तिकीट नाही दिली, परत दुसऱ्या पक्षात जायचं. आपलं कोण आहे का नाही? नाही नाही, आपलं काही नाही. कोण नाही? नाही नाही, एक बी राजकारण नाही. नाही नाही. कोण म्हणते की पारवे आहेत आपले, कोण म्हणे बर्वे आहेत आपले, हां, कोण म्हणे की गजबी आहेत आपले. सगळ्यात पहिले दादा लोकांनी एवढं समजलं पाहिजे आता तरी. आता आपण 2024 मध्ये आलोय. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झालाय. ठीक आहे. आपलं कुणीच नसतं. आता ते त्यांच्या तरी पक्षांचे झाले का? नाही. ते सोडून इकडे तिकडे पडत आहेत स्वतःच्या पदासाठी. मग कशाला लोक आपले आपले करतायत? ठीक आहे, विचार बघा. कोण काय सांगतोय की आपण हे काम करणार, आपण रोजगार देणार किंवा विकास करणार, जे काही सांगताय ते बघा आणि त्यानुसार निर्णय घ्यायला पाहिजे. पण आपले पारवे किंवा आपले बर्वे ना पारवे आपलं कोणीच नसतो. शिवसेनेमध्ये गेले त्यांना तिकीट भेटले म्हणून ते शिवसेनेमधून कोणी बी जाऊ पण शिवसेनेतनं तिकीट आहे म्हणून आमचं मत शिवसेनेला. बरोबर हो, बरोबर आहे ना. आता काय वाटतंय पोरासाठी कुणी चांगलं केलं? आणली पारवे. ओनली पारवे. हो. अब की बार 400 पार. 400 पार. हो. आणि पारवे साहेब? विजय भाऊ. हो. एवढंच? हो. अजून काय सांगशील? नाही. जेवलास का? हो. कधी? आताच. काय खाल्लंस? गवाऱ्यात शेंगाची भाजी. एका शब्दात उत्तर देतो तू. गवाऱ्यात शेंगाची भाजी. हा? गवाऱ्यात शेंगाची भाजी. गवाराची भाजी खाल्ली, हो. शेंगाची भाजी खाल्ली. हो. जत्रा लोकशाहीची चर्चा रामटेकची. नागपूर लोकसभा मतदारसंघ आपण फिरलो आणि नागपूर लोकसभा मतदारसंघ फिरल्यानंतर आपण आता रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा नागपूर जिल्ह्यामध्येच येतो. इथून काँग्रेसमधून शिंदे गटात गेलेले राजू पारवे उभे आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे उभे आहेत. तिसऱ्या बाजूला अपक्ष म्हणून किशोर गजभिये उभे आहेत. अशी तिरंगी लढत एकूणच इथं बघायला मिळते. रामटेक हा राखीव मतदारसंघ आहे. एकंदरीतच इथल्या लोकांचा कल कुणाच्या बाजून आहे? येणाऱ्या 19 एप्रिलला कुणाच्या पारड्यामध्ये इथली जनता मतदान करणार आहे हे समजून घेण्यासाठीच आपण रामटेकच्या बसस्थानकावरती आलेलो आहोत. लोकांचा कल समजून घेणार आहेत. माझ्या मागे या, चला. रामटेकमधले इथे बरेचसे लोक आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत. तर आता असं आहे की एका बाजूला राजू पारवे उभे आहेत, दुसऱ्या बाजूला किशोर गजभिये उभे आहेत, तिसऱ्या बाजूला श्यामकुमार बर्वे उभे आहेत. तुला काय वाटतं की कोण निवडून येईल? मला श्यामकुमार बर्वे. काय वाटतं तुला? कारण ते काय म्हणते रे, त्यांनी लई थोडं बहुत सुधारणा केलेली आहे. थोडे बहुत सगळ्यांना मदत करतोय ते. अच्छा, तुमचा कौल कुठे आहे? आमच्या बर्वेकड्याच्या. का?
का बरं म्हणजे कसं समजदार नेत्या पाहिजे. मुलगी तुमच्या का बर्वेंच्याकडे म्हणून मुलगीत ना? नाही ते मुलगीच आहे. बर मुलगीत ना? हो. हां मग ती बर्वेच्या बाजूने म्हणून तू बर्वेच्या बाजूने का तुम्ही? नाही ना असं काही नाही पण आमचे अगोदरपासूनच आम्हाला पंजालेच द्यायचं. बर काही बर्वे असो अगर नसो बर्वे साहेब पण आम्हाला पंजालाच मत द्यायचं. नाव काय तुमचं? साजन देशमुख. साजन नाव खवटे रे, नाव जबरदस्त आहे. थँक्यू. अच्छा आता असं आहे की इलेक्शन सुरू झाले बरोबर का? कोण कोण उभं आहे? राजू पारवे, बर श्याम गरबे. आता साजनराव कुणाच्या बाजूने मतदान करणार आहे? आणली पारवे. बरोबर हो. काहून? मी शिवसेना समर्थक. शिवसेना समर्थक म्हणून पारवे. आणली पारवे. आता पण पारवे साहेब आहेत असं आहे की पारवे साहेब आहेत का नाही ते काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेत असं म्हणतायत. मी बरोबरच आहे. हो. तर मग कसं काय, मग कसं जुळायचं? शिवसेनेमध्ये गेले त्यांना तिकीट भेटले म्हणून ते शिवसेनेमधून कुणी बी लढले. जाऊ पण शिवसेनेतनं तिकडे म्हणून आमचा मत शिवसेनेला बरोबर आहे? हो. हो हो. बरोबर आहे ना? हो. हां आता काय वाटतंय पोरासाठी कुणी चांगलं केलं? आणली पारवे. ओनली पारवे. हो. अबकी बार 400 पार. 400 पार. हो. आणि पारवे साहेब? विजय भाऊ. विजय भाऊ हो. एवढंच? हो. अजून काय सांगशील? नाही. जेवलास का? हो. कधी? आताच. काय खाल्लं? गवाऱ्या शिंगाची भाजी. एका शब्दात उत्तर देतो तू. गवाऱ्या शिंगाची भाजी. हा गवाऱ्याची शिंगाची भाजी. गवाराची भाजी खाल्ली, हो. शेंगाची भाजी खाल्ली. हो. रामटेकचा व्यंकटेश बाय भेटलाय. व्यंकी म्हणू का? व्यंकी. नमस्कार. हां म्हणू शकता नक्कीच. व्यंकी. होय. पोरं काय म्हणतात? व्यंकीच. नाही नाही घरी व्यंकटेशच म्हणतात. व्यंकटेश मित्र व्यंकटेश. व्यंकटेश भाई चॅनलचे सबस्क्रायबर आहेत आपल्या. व्यंकटेश भाई असं आहे की आमचा रामटेकमध्ये आलो आहे. 19 तारखेला मतदान आहे बरोबर. कोण कोण उभं राहिले? श्यामकुमार बर्वे आहेत काँग्रेसकडून आणि शिवसेना पक्षाकडून राजू पारवे आहेत. गजबे पण आहेत. किशोर गजबी अपक्ष म्हणून आहेत ते. आता काय वाटतंय तिरंगी लढत होईल दुरंगी होईल कोण निवडून येईल कसं काय? तिरंगी तर नाहीच, दुरंगीच आहे. बरं खरं म्हणजे किशोर गजबीच असायला पाहिजे होते कॅन्डिडेट. बरं. कारण ते माजी आय एस अधिकारी सुद्धा आहेत आणि ते जुने कॅन्डिडेटसुद्धा होते. परंतु अचानक ते कॅन्डिडेट बदलण्यात आलं आणि रश्मी बर्वे यांना तिकीट देण्यात आलं. त्यानंतरसुद्धा काही कारणास्तव ते त्यांचं कास्ट सर्टिफिकेटवरून वाद झाला आणि त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यानंतर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना तिकीट देण्यात आलं. तर आता श्यामकुमार बर्वे विरुद्ध राजू पारवे अशीच आहे. आता माझ्या मते तरी दोन्ही उमेदवार काँग्रेसचेच आहेत. तुम्हाला सुद्धा माहिती असेल ते सुद्धा काँग्रेसमधूनच आले. हे काँग्रेसचे. आता विषय मला वाटतं व्यक्तिगतरित्या की लोक जे म्हणतात विपक्ष की कुठलंही बटन दाबलं की भाजपाला मत जातं. तर इथे असं वाटतं मला की कुठलंही बटन दाबलं की काँग्रेसच्या व्यक्तीला वोट जाणार आहे. बरोबर आहे. वेगळाच घोड आहे. हां तर असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकी कामाचं तर दोघांचं काम काही बघितलेलं नाही सध्या कोणी रामटेकच्या जनतेने. राजू पारवे उमरेडचे आमदार असलेले आहेत. तर आता पुढे बघूया. परंतु सध्या लोकांचा विश्वास फक्त मोदीजी एवढ्या पुरताच आहेत आणि मतसुद्धा मोदींच्या नावावरच मागितलं. काका आता असं आहे की इलेक्शन लागलंय बरोबर. 3 माणसं उभी आहेत तुमच्याकडनं. बर्वे उभे आहेत, पारवे उभे आहेत, गजबे उभे आहेत. तुमचा कौल कुणाच्या दिशेने नाही? बर्वे. 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 काहून? काहून काय हे तर कोणतेच काम नाही करत ना. शिवसेनेवाले भाजपावाले कोणतेच काम नाही करत. बर. आणि वरून कसं आहे का आम्हाला दुकानदारून हटवला येथून. हां आम्ही महिनाभर झाला ते खाली पिली बसला होता. बरं काहून हटवलं? कुणी हटवलं? आमदारानं. बर. त्यानं हटवलं आम्हाला येथून. आम्ही महिनाभर झाला ते खाली पिली बसला होता. आमच्या रोजीरोटीवर पाय दिला त्यांना. का म्हणले ते? हा येथून दुकान हटवा म्हणून. मग तुमचं मतदान कोणाला या बाजूला? आता पंजाले. पंजाले. हा आम्ही पंजालेच देऊ. रामटेकमध्ये फिरत असताना विजय भाऊ भेटलेत आपल्याला आणि ते रिक्षा चालवतात. ते रामटेक टू मनसर, रामटेक टू जे ग्रामीण भाग आहे इथला 15 ते 20 किलोमीटर बरोबर ना. विजय भाऊ आता असं आहे की इलेक्शन लागले बरोबर. अच्छा कोण कोण उभे? एक सेनेकडून पारवे आहे आणि काँग्रेसकडून बर्वे. बरं गजबे बी आहेत म्हणतात. हो म्हणजे दोघांमधली फाईट आहे जास्त. दोघातली का तिघातली? दोघातली दिसते. दोघातली दिसते. तुमचा कौल कुणाच्या बाजूने आहे? काय ते सांगावं असं नसते ना काय राहते ते गुप्त मतदान. गुप्त मतदान बरोबर. म्हणजे सांगायचं नाही कोणाला.
लोकांचं काय दिसतंय, वातावरण कोणाचं दिसतंय आपल्याला? तुमचं राहू द्या, लोकांचं वातावरण 50-50 मध्ये दिसते. 50-50 काटे की टक्कर? पारवेंची हवा असं कळतंय. हो थोडंफार, पण तरी पण 50-50 वाटते. तरी पण बर्वे आहेत ताकदवान, बरोबर? टक्कर देण्याला आहे, पण कौल जास्त पारवेचा वाटतो. पारवेंचं वाटतंय. दादा नाव काय तुझं? निखिल कांबळे. निखिल, आता रामटेकमध्ये फिरतोय आपण, बरोबर? तर आता रामटेकमध्ये सध्या राजकारणाचं वातावरण तापलेलं दिसतंय. हां, तर आता राजू पारवे उभे आहेत, दुसऱ्या बाजूला गजबी उभे आहेत, तिसऱ्या बाजूला बर्वे उभे आहेत. तुला काय वाटतंय, कुणाची हवा आहे? सध्या तर टफ फाईट म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसमध्येच आहे. बरं. जसं आता त्या बर्वेंचं म्हणजे त्या रश्मिताईला तिकीट होतं, ते आता त्यांचं जात प्रमाणपत्रामुळे त्यांच्या पतीला गेलं. कोण निवडून आलं पाहिजे असं वाटतं? सध्या तर जसं शिवसेनेचे आहे माहोल, तर वाटते की तेच निवडून येणार. रस्ते बनवलेत म्हणतायत. हा, ते रोड बनवले ते का रोडाले पाऊसाने लोक हे करतील का? पण बेरोजगारी वाढली, बेरोजगारी करून दिली. पोरासनी कामं नाही ती. पोराला काम नाही. आता पोरगा बी खाली पिली घुमून राहिलाय. एवढा शिकला सवरला पोरगा खाली पिली घुमून राहिलाय. माया वर 400 पार येतात म्हणतात, मोदी येतात. काही 400 पार गिर काही नाही, सब ते वपवा आहे. सब वपा करून राहिले. जमलंय. हा, वपवा आहे ते, काही हे रंग नाही ढंग नाही. किती येतात मग? हा, किती येतात वर सीटा? त्याला बहुतेक करून मला वाटतं 10 सीटा भेटन तर भेटन महाराष्ट्रामध्ये. 10. हा, बस 10. रामटेक मधनं? रामटेक मधून तर पुरा मायनस आहे तो. अच्छा, पुरा मायनस आहे रामटेक मधून. इथून कोण येते? इथून तो बर्वे. बर्वेंच्या बाजूने कोण? बर्वे श्याम कुमार बर्वे. सत्ताधारी पक्ष म्हणा आता जय श्रीराम पकडून चाललेला आहे, तर काहीतरी करा रामटेकचं, असं मला वाटतं पर्सनली. हृदयात राम का ठेवा, पण हाताला काम द्या. हां, हेच फायनल पाहिजे. एकदम. आणि आता टुरिझममध्ये म्हटलं की रोजगार खूप मिळतं. मेन म्हणजे सर्वांचाच फायदा होतो. टुरिझम म्हणा, ऑटोवाल्यांचा, आपल्या वाहतूकवाल्यांचा, हॉटेलवाल्यांचा, सर्वांचाच फायदा होतो त्याच्यात. फायनल प्रश्न आहे. 19 एप्रिलला मतदान आहे. राजू पारवे उभे आहेत, बर्वे उभे आहेत, गजबी उभे आहेत. तिरंगी लढत होताना दिसते आपल्याला. नाही, तुझ्या मते दुरंगी होईल? हो, असं मला वाटतं. तुला काय वाटतं? ठीक आहे, बर्वे विरुद्ध पारवे. मला पर्सनली वाटते पारवे निवडून येऊ शकतात. त्यांचं पारडं थोडं जवळ आहे. ठीक आहे. ती यामुळे की त्यांच्या विरुद्ध रश्मी बर्वे ताई उभ्या होत्या, त्यांचे जे वेळेवर कॅन्सल झालं म्हणून. भाऊ काय ना तुमचं? माझं नाव आकाश कचवा. आकाश भाई, काम जोरात सुरू आहे सगळं? काम जोरदार आहे ना. कुठल्या पक्षाची माणसं येतात आता फुलं न्यायला? इथे सर्व पक्षाचे येतात माणसं. आता काम तेजीत असणार तुमचं. इलेक्शन लागले म्हटलं की सगळ्या पक्षांचे लोक हार न्यायला येत असतील. हो, सर्व पक्षाचे येतात. हां, म्हणजे जिंकलं कुणी जरी रामटेकमधनं, तरी बी हाराचा व्यवसाय आकाशरावांचा जोरात असणार. हा, बरोबर. हा. पण आता असं आहे, अंदर की बात, कोण जिंकते असं वाटते? आपला आता 50-50% आहे. दोन्ही पण मधून एक येऊ शकते. पंजानाचं धनुष्य 50-50% आहे. राजकारणासारखं उत्तर दिलं, बरोबर. हां, म्हणजे दोघांनी व्यवसायावर परिणाम झाला नाही पाहिजे आपल्या, बरोबर आहे. पारवे बी आले पाहिजेत, बर्वे बी आले पाहिजेत. हा, तरी बी काय वाटतं एकंदरीत कौल कसा आहे इथं? जनतेचं कसं काय चाललंय बाबा? कोणाच्या बाजूनं कसं नियोजन करायचं? जनतेच्या म्हणणं आहे पारवेकडून आहे धनुष्यबाण. पण वाटतं 50-50% आहे. दोन्ही टक्करमध्ये आहे. टक्करमध्ये? हा, गजबी आहे पण आहेत. हा, दुरंगी होईल का तिरंगी होईल लढत? त्याच्यामध्ये नाही, पण पंजा आणि धनुष्यबाणमध्ये आहे. पंजा वर्सेस धनुष्यबाण. हा, हो ना. मग ते आहे का पक्षातलं कसं आहे, पक्ष कोण कुठे केव्हा कसं जातो बरं, ते काही निश्चित नाही आहे त्यांचं. म्हणजे ते काँग्रेसमधून शिंदेच्या शिवसेनेत आलेले आहेत. कुठेही कुठेही चालला स्वतःचं मत राहते, त्याच्या कुठेही जाऊ शकतो. ते आलेले आहेत महायुतीमध्ये, त्यामुळे महायुतीचा आला पाहिजे असं मला वाटतं. आता रामटेकमध्ये फिरतोय आणि रामटेकमध्ये काही तरुण भेटलेले आहेत आपल्याला. आता प्रकाश भाई, असं आहे की आता इलेक्शन आहे, बरोबर. एका बाजूला राजू पारवे उभे आहेत, दुसऱ्या बाजूला गजबी उभे आहेत, बर्वे उभे आहेत. तिरंगी लढत होईल असं वाटते, कुणाला दुरंगी लढत होईल असं वाटते? तुला काय वाटते, पारवे का बर्वे? बर्वे. खरं? तुला काय वाटते? बर्वे. कन्फ्युजन येतं. बर्वे. कुणीच नाही. हां, एवढं म्हणू शकतो. विकास कामं कोण करतायत? आता आपल्या बाजूचे गडकरी साहेब आहेत, त्यांच्यावर नक्कीच सर्वच पक्षांचं आणि सर्वच जनतेच्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांची कामं बघितली आहेत. आता हे हायवे आहे, ही केव्हा बनला आहे? आता मागच्या 5 वर्षापासून. बाजूला माझं गाव आहे. बरं. मागील 10 वर्ष पहिले माझ्या गावाचा एकही रस्ता ढंगाचा नव्हता. आता गावच्या 4ही बाजूने एकदम परफेक्ट रस्ता आहे. तर म्हणून थोडाफार त्यांच्यावर विश्वास करता येईल.
गडकरी साहेबांवर. आता असं आहे की काय म्हटलं जाते, मोदी असतील की ते गडकरी आहेत बरोबर. त्यांनी विकास केला, डेव्हलपमेंट लय वाढायला लागली. भारत GDP मध्ये कसा वर जायला लागलाय असंही म्हटलं जातंय. दुसऱ्या बाजूला काही लोक असंही म्हणतात लय बेरोजगारी वाढली. रामटेक मधल्या पोरांना आहे का कामधंदा? कामधंदा तेवढं फार तर नाहीच, थोडंफार पर्यटनाचा होता, परंतु पर्यटनामध्ये सुद्धा तेवढं विकास केलेला नाही. ते करण्याची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, बाकी रामटेक म्हणा किंवा अख्खा विदर्भच म्हणा, तिकडे मुंबई पुणे गेल्याशिवाय काही पर्यायच नाही. हां, सध्या तरी थोडाफार मिहानमध्ये काही IT कंपन्या झालेल्या आहेत आणि गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून थोडंफार झालं आहे, परंतु आधी एवढं नाहीच. तू काय करतो वेंकी भाई? मी सिव्हिल इंजिनियर आहे. ओके. मी L&T कंपनीमध्ये 4 वर्ष जॉब केली ॲज अ सिव्हिल इंजिनियर. आणि सध्या जॉब सोडलेलं होतं मागे 1 वर्षा पहिले मी प्रिपरेशन करण्यासाठी. आणि मी स्वतःचं पण यूट्यूब चॅनल चालवतो. आणि तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो की मी तुमच्याकडूनच काहीतरी प्रेरणा घेतली. नेहमी तुमचा व्हिडिओ बघत असतो आणि मी सुद्धा जी मराठी म्हणून यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे आणि असंच जनरल एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजवर व्हिडिओ बनवत असतो. एकंदरीत असा आहे, कोण प्रचार करते पारवेंचा, कोण करते बर्वेंचा. वेंकीबाईंनी प्रचार केला आहे विशेष भारीचा. ओके, धन्यवाद. आणि आपला तर विशेष भारी आहे, सबस्क्राईब करा म्हणा की. नक्की विशेष भारीला सबस्क्राईब करा. काँग्रेसचे पदाधिकारी असणारे रघुवंशी सर आहेत. रघुवंशी सर असं आहे की आता बर्वे विरुद्ध पारवे अशी लढाई होते. कोण म्हणते पारवे जिंकणार, कोण म्हणतात बर्वे जिंकणार. काँग्रेसला विश्वास आहे यावेळी जिंकेल म्हणून? कांग्रेस को 101% विश्वास है कि इस वक्त रामटेक लोकसभा की सीट कांग्रेस के श्याम कुमार जी बर्वे के भारी मतों से विजयी होंगे. काँग्रेसचे पण आता असं आहे की एका बाजूला असं म्हटलं जातं की इंडिया आघाडी जी आहे ती एकत्रितपणे येऊन काम करत नाही आहे असं दिसतंय. मोदीजींना समजा ते म्हणतात की 400 पार जाणार आहे, असं सगळं वातावरण तयार केलं जात आहे. आणि इंडिया आघाडी एक संघ नाही असंही देखील म्हटलं जात आहे. इंडिया आघाडी खरंच अशी विस्कटलेली आहे ज्याचा तोटा होईल त्यांना. आता वंचितला त्यांनी सोबत घेतलं नाही असंही. इंडिया आघाडी विस्कटलेली नहीं है. इंडिया आघाड़ी एक है. जैसा यहाँ भी जो रामटेक लोकसभा में शिवसेना, उद्धव ठाकरे, शरद पवार जी, राष्ट्रवादी कांग्रेस और जितने भी इंडिया आघाड़ी के घटक पक्ष हैं, सब एकजुट होकर के एक साथ में काम कर रहे हैं और एक साथ में दौड़ रहे हैं. विरोधी जो है मोदी जी का जो बोलना है कि इंडिया आघाड़ी बिखरी हुई है, ये उनका झूठ का एक प्रोपेगेंडा है और वो झूठ फैलाने का काम करते हैं, लोगों को संभ्रम. पण आता तुमचे काही मुद्दे आहेत, त्यांनी बरेच सांगितलं विकासाचे मुद्दे आहेत आमचे, आम्ही विकास करू. बेरोजगारी हटवली म्हणतायत. कुठं बेरोजगारी हटवली आहे? रामटेक लोकसभेत एवढी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी है कि यहाँ के जो इंजीनियर पढ़े हुए जो बच्चे हैं, जो ग्रेजुएशन किया हुआ बच्चा है, जो कंप्यूटर किया हुआ बच्चा है, कोई रोजगार का कोई साधन नहीं है. ना रामटेक विधानसभा में MIDC है, नागपुर में MIDC बूटीबोरी में है. रामटेक नागपुर जिले में रामटेक लोकसभा में कहाँ है? एकंदरीत अशा सगळ्या प्रतिक्रिया आहेत. आम्ही बऱ्यापैकी रामटेक लोकसभा मतदारसंघ फिरलो आणि हा संपूर्ण रामटेक लोकसभा मतदारसंघ फिरल्यानंतर आम्हाला बऱ्याच प्रतिक्रिया मिळाल्या. सामान्य लोकांच्या मधून कोण पारवे म्हणालं, कोण बर्वे म्हणालं, अशा प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या खऱ्या. पण इथल्या लोकांमध्ये तुलनेने कमी उत्साह जाणवला, हे देखील इथं नोंदण्यासारखं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बऱ्याच उत्साहाने निवडणुकांना सामोरं जातात लोक आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात. इथं मात्र राजकारणावरती भाष्य करत असताना अतिशय बॅकफूटची भूमिका बऱ्याच जणांनी घेतली किंवा त्याच्यामध्ये रस नाही किंवा बऱ्याच ठिकाणी आम्हाला याबद्दल अवेअरनेस देखील नाही तरुणांमध्ये, असं देखील दिसतं. एकंदरीत रामटेकची ही परिस्थिती आहे. इथून कोण निवडून येईल हे त्या काळात आपल्याला कळेलच. पण मुद्दे जे आहेत, जे आम्ही बऱ्याच ठिकाणी बोललो की काही सिंपतीचे मुद्दे आहेत, काही डेव्हलपमेंटचे मुद्दे आहेत, कुठला मुद्दा इथे जिंकेल, पारवे की मग बर्वे, कोण जिंकेल हे त्या काळात कळेलच. 19 तारखेला मतदान आहे, 4 जूनला मतमोजणी आहे. तुमच्या लेखी रामटेकचा पुढचा खासदार कोण होईल ते मात्र आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.